नुकसान झालंय। परराज्यातून खरेदी केलेली जेसीबी यंत्राची गोंदिया आरटीओ कार्यालयात नोंदणी करण्याकरता एका इसमाकडून लाच स्वीकारल्याप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे। 70,000ची लाच स्वीकारणाऱ्या राजेंद्र केसकर या उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यावर नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं कारवाई केली आहे। जळगाव सर्व्हिस रोडवरील पार्श्वनाथ पेट्रोल पंपावर बुधवारी संध्याकाळी पेट्रोल भरण्याच्या किरकोळ कारणावरून एका तरुणाचा पेट्रोल पंपावरील कर्मचारी यांच्यात वाद झाला। या वादाचं रूपांतर थेट हाणामारीत झालं। दरम्यान ही सर्व घटना पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली आहे। नांदेडमध्ये युवा महोत्सवाला अत्यल्प प्रतिसाद मिळाला। क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते उद्घाटन झालं। मात्र या महोत्सवाकडे नांदेडकरांनी पाठ फिरवल्याचं दिसतंय। पंढरपूरमध्ये व्यापारी संघटनांच्या महाराष्ट्र बंदला व्यापाऱ्यांनी पाठिंबा दिला। विविध मागण्यांसाठी व्यापारी संघटनांकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे। या बंदला पंढरपुरातील व्यापारी दुकानं बंद पाठिंबा देत आहेत। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातील व्यापारीही बंदमध्ये दुपारी सहभागी होतील। चिखलदऱ्यात स्ट्रॉबेरीची लागवड करणाऱ्या आदिवासींना मिळणारं अनुदान सरकारनं बंद केलं। सुरुवातीला स्ट्रॉबेरी लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये अनुदान मिळालं। मात्र सध्या हे अनुदान सरकारने बंद केले, त्यामुळे स्ट्रॉबेरी उत्पादक संकटात आहे। पुन्हा अनुदान सुरू करण्याची मागणी स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी करतायत। रत्नागिरीत आंबा घाट चक्री वळणावर नेपाळी ट्रॅव्हल्स 70 फूट खोल दरीत कोसळली आहे। मात्र यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे। अंदाजे बसमध्ये 55 लोक होते। त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र साखरपा येथे उपचारासाठी हलवण्यात आलंय। राज्यातील 80,000 शाळा बंदला विरोधी आणि सत्ताधारी पक्षातील शिक्षक आमदारांनीही पाठिंबा दिला। त्यामुळे प्रशासन आणि शिक्षक संघटना आमने सामने उभे ठाकल्याचं चित्र निर्माण झालंय। बंदमध्ये सामील होणाऱ्यांचे 1 दिवसांचे वेतन कपात करण्याचे आदेश दिल्यानंतरही शिक्षकांचा आंदोलनात निर्धार आहे। शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी ऑनलाईनवर कृषी केंद्रामध्ये मुबलक खताचा साठा उपलब्ध दिसतोय, परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांना खतच दिलं जात नसल्याचा प्रकार समोर आलाय। वसमत येथे हा प्रकार उघडकीस आलाय। यावर शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांची फोनवरून खरडपट्टी केली आहे। भारताच्या प्रादेशिक हवामानात बदल होत असून मराठवाडा विदर्भ हे भाग अतिवृष्टीचे हॉटस्पॉट राहणार आहे। कोकणातील समुद्राची पातळी वाढते। अरबी समुद्रात चक्रीवादळ अधिक तीव्र होणार आहे। उष्णता, अतिवृष्टी आणि अवर्षण असे विचित्र लहरी हवामान राहील अशी माहिती तज्ज्ञांनी दिली आहे। घेऊयात राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुतीन यांना रशियन भाषेतील गीतेचे प्रत भेट दिली। गीतेतील शिकवण जगभरातील लाखो लोकांना प्रेरणा देते असं पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलंय। इंडिगोच्या गोंधळाचा खासदार अमोल कोल्हेंनाही फटका बसलाय। याबाबत सोशल मीडियावर अमोल कोल्हेंकडून संताप व्यक्त करण्यात आलाय। इंडिगोचा प्रवास नकोच असं अमोल कोल्हेंनी म्हटलं। आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकांसाठी ठाकरे गटातर्फे उमेदवारी मिळवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये इच्छुकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळतोय। मुलाखतींना इच्छुकांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत ढोल ताशे वाजवत कार्यकर्त्यांसह मुलाखतीला सामोरे गेले। जळगाव महापालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांवरील हरकतींच्या सर्वेक्षणात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते वकील पियुष पाटील यांनी केलाय। महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सोबत घेत त्यांनी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार देत या भोंगळ कारभाराविरोधात संताप व्यक्त केलाय। राज ठाकरे आजपासून 2 दिवस दिल्लीत मुक्कामी असतील। मिताली ठाकरेंच्या भावाचं लग्न दिल्लीत होतंय। दिल्लीत राजकीय भेटी होण्याचीही शक्यता आहे। रामलीला मैदानावर मवियाचं आंदोलन होणार आहे। उद्धव ठाकरे या आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता आहे। उद्धव ठाकरेंना 14 डिसेंबरला दिल्लीत येण्याचं निमंत्रण आल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। कुंभमेळा अनेक वेळा झालाय, तेव्हा कशी सोय झाली? 500 ते 2000 वर्षांपूर्वीची झाडं आहेत। वृक्षप्रेमी नव्हे तर आमच्यासारखे लोक विरोध करतायत। साधूंना जागा दिलीच पाहिजे, पण त्यासाठी झाडांची वाट लावू नये असं किशोरी पेडणेकर यांनी विधान केलंय।
ईद वेळी बकऱ्याची कत्तल होते तेव्हा पर्यावरण प्रेमी बोलताना दिसत नाही. एका धर्माला एक न्याय आणि दुसऱ्या धर्माला वेगळा न्याय असा सवाल मंत्री नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे. नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीचा मुद्दा चांगलाच तापला. यातच ठाकरे गटाचे प्रवक्ते अखिल चित्रे यांनी नितेश राणेंच्या वक्तव्यावर टीका केली आहे. वृक्षतोड हा पर्यावरणाचा विषय, धर्माचा नाही असं त्यांनी म्हटलंय. पर्यावरणाचा समतोल राखून नाशिकमध्ये विकास केला पाहिजे. पर्यावरण बिघडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. जागा बदलून घ्यायची असेल तर जागा बदलून घ्यावी आणि पर्यावरणाचे रक्षण करावे असं मंत्री दादा भुसे यांनी म्हटलं. नेरूळ येथील राखीव भूखंड सिडकोनं बिल्डरांच्या घशात घातल्याच्या विरोधात मनसे आक्रमक झाली आहे. भूखंडाचा व्यवहार रद्द करा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा गजानन काळे यांनी दिला आहे. मुंबईकरांच्या नागरी समस्यांसाठी उद्धव ठाकरे जबाबदार आहेत असा आरोप मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे सत्तेत आल्यापासून मुंबईकरांना सुविधा देण्याचं काम सुरू झाल्याचं साटम म्हणाले. स्ट्रॉंग रूम समोर लोक ठेवून फायदा नाही, मतदान यंत्र ऑनलाईनही हॅक करता येतं असा दावा अनिल देशमुखांनी केला. घोटाळे ऑनलाईन करतात आणि हे संपूर्ण जगाला माहिती आहे असा आरोप देशमुखांनी केला आहे. मुक्ताईनगरमध्ये पवार गटाच्या रोहिणी खडसे मतदार केंद्रावर पोलिसांशी वाद घालत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय. शिवसेनेचे कार्यकर्ते मतदान केंद्राबाहेर गर्दी करत असल्याचा आरोप खडसेंनी केला. एकनाथ खडसे हे सराईत गुन्हेगार आहे असा आरोप चंद्रकांत पाटलांनी केला होता. यावर राजकीय गुन्हे सोडले तर माझ्यावर एनसी सुद्धा दाखल नाही असं प्रत्युत्तर खडसेंनी दिलं. सरकारी जमीन विकली जाते हे राजकीय दबाव असल्याशिवाय शक्य नाही. देणारे घेणारे दोघं दोषी असून अजित पवारांच्या दबावाखाली हे झालंय असा आरोप अंबादास दानवेंनी केलाय. माणगाव नगरपंचायतच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या रिया उभारे यांची बिनविरोध निवड झाली आहे. माणगाव नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षांनी काही दिवसापूर्वी राजीनामा दिला होता, त्यामुळे रिक्त पदासाठी निवडणूक घेण्यात आली. धाराशिवमध्ये शिवसेनेसोबत युती केल्यानं काँग्रेसच्या जिल्हा पदाधिकाऱ्याला पक्षाकडून निलंबित करण्यात आलंय. धाराशिव जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अश्लेष मोरे यांचं निलंबन झालंय. मुक्ताईनगरमध्ये भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आपापसात भिडले. याबाबत आता रक्षा खडसे समर्थक आणि भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. कामठी तालुक्यातील तरोडी मतदान केंद्रात गोंधळ घातल्याप्रकरणी काँग्रेस नेत्या अवंतिका लेकुरवाळेसह 12 जणांवर गुन्हा दाखल झालाय. केंद्र प्रमुखांच्या तक्रारीवरून पारडी पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नवी मुंबईतील बिवलकर जमीन घोटाळा प्रकरणी बिवलकरांना पोलिसांनी क्लीन चिट दिली. चौकशी समितीचा अहवाल येण्याआधीच पोलिसांनी हा निष्कर्ष काढला आहे.